आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। ऑगस्ट 2024ला परमादरणीय बहनजी यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशाने भारत बंद केलेला आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद केला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा बंद केला आणि लोकांच्या समोर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हिरिरीने आम्ही लोकांच्या समोर आणला की हे जे 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे, जे डिसिजन दिलेला आहे, हे डिसिजन बहुजन विरोधी आहे, हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोध। ऑगस्ट 2024ला परमादरणीय बहनजी यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशाने भारत बंद केलेला आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद केला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा बंद केला आणि लोकांच्या समोर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हिरिरीने आम्ही लोकांच्या समोर आणला की हे जे 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे, जे डिसिजन दिलेला आहे, हे डिसिजन बहुजन विरोधी आहे, हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोध। ऑगस्ट 2024ला परमादरणीय बहनजी यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशाने भारत बंद केलेला आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद केला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा बंद केला आणि लोकांच्या समोर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हिरिरीने आम्ही लोकांच्या समोर आणला की हे जे 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे, जे डिसिजन दिलेला आहे, हे डिसिजन बहुजन विरोधी आहे, हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोध। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण पुण्यामध्ये आहोत आणि शाहू महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे। आज प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी अतिशय कणखर असं भाषण या ठिकाणी केलेले आहे, ते हिंदीत होतं, त्यामुळे आपण ही मराठीत बाईट घेत आहोत। सर, काय सांगाल आज हे जे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहात, तर काय याबद्दल तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? धन्यवाद आपल्या सम्यक क्रांती या चॅनलचं। परमादरणीय बहनजींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, तसेच माननीय आकाश आनंदजी व माननीय रामजी गौतम साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। आज आम्ही पुणे येथे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याची सर्व मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते इथे आम्ही उपस्थित झालो। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की छत्रपती शाहूजी महाराजांनी सर्वात आधी या देशामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ लावली होती। सर्वात आधी 50% रिझर्वेशन त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी द्यायचं काम केलं। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा यामुळे पण ठरतो की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये
ही जी मनुवादी गव्हर्नमेंट आहे या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये सबवर्गीकरण करण्याचं, सब क्लासिफिकेशन करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आजचे हे औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाजाला आम्ही एकच सांगू इच्छितो की मनुवादी दररोज कोणतं ना कोणतं कट कारस्थान करून तुम्हाला विभाजित करण्याचं काम करत आहे. या त्यांच्या कट कारस्थानाला जर आपण तोंड द्यायचं असेल तर बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली, परमादरणीय बहिणजी यांच्या नेतृत्वाखाली संघटन बनूनच आपण यांचा बिमोड करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही अ ब कडच्या हा जो होऊ घातलेला हल्ला आमच्या बहुजनांवर आहे, SC ST वर आहे, हा हल्ला परतून लावण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिम्पोजियम आयोजित केलेले आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये सेमिनार आयोजित करतो आहे. एवढंच नाही तर येणाऱ्या एका महिन्यामध्ये माझी 20 दिवसाची रॅली, जशी मागे मी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी रॅली काढली होती, तर या अ ब कड काय आहे नेमकं, आणि त्यासोबतच OBCची जनगणना होऊ घातली होती. मधामध्ये आम्ही ऐकत होतो की OBCची जनगणना होईल, पण जेव्हा माहीत पडलं की जेव्हा जनगणनेला सुरुवात झाली, त्यांचं नोटिफिकेशन निघालं, त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये OBCचा कॉलमच नाही आहे. म्हणून हे जाणून बुजून OBCला साईडला करण्याचा, आणि जो मान्यवर कांशीराम साहेबांनी नारा दिला होता, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, तर या गोष्टीला दूर करण्यासाठी त्यांनी OBCची जनगणना टाळली. म्हणून या दोन्ही इश्यूसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासोबत 50 गाड्या घेऊन पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही ह्या रॅलीचं हे करणार आहोत. रॅलीचं आयोजन लगेच होणार आहे. त्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आम्ही चेतवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1 ऑगस्ट 2024 रोजी जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आले त्या विरोधात 21 ऑगस्ट 2024 रोजी लागलीच बहनजी यांनी आदेश दिला आणि भारत बंदची हाक दिली, आणि तो भारत बंद मोठ्या उत्सुकपणे यशस्वी झाला. परंतु लोकांना विसर पडत चाललेला आहे की बहनजी एकमेव आहेत, बहुजन समाज पार्टी एकमेव आहे जी या अ ब कडच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये लागलीच काम करत आहे. आणि आता तो विसर पडलेला. आता तुम्ही काय सांगाल याबद्दल की असं म्हटलं जातं की कुठलीच पार्टी अजूनपर्यंत अ ब कडच्या विरोधाला या मैदानात उतरली नाही, परंतु बहुजन समाज पार्टी आहे, परंतु त्याचं नाव घेतलं जात नाही मीडियाच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून. तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? बघा, तुम्ही पण एक मीडियाचे स्पोक्सपर्सन आहात, मीडिया चालवता, आणि तुम्हीच मला हा प्रश्न करत आहे. तुम्हाला हे माहीत आहे की 21 ऑगस्ट 2024ला परमादरणीय बहनजी यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशाने भारत बंद केलेला आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद केला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा बंद केला, आणि लोकांच्या समोर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हिरिरीने आम्ही लोकांच्या समोर आणला की हे जे 1 ऑगस्ट 2024ला मान्य सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे, जे डिसिजन दिलेला आहे, हे डिसिजन बहुजन विरोधी आहे, हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे. आणि अशा प्रकारचे डिसिजन याच्या अगोदर आले जे याच्या विरोधात होते. 5 जजेसचं बेंचचं डिसिजन होतं हायकोर्टाचं, आंध्र प्रदेश तामिळनाडूचं. तिथे याच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितलं सब क्लासिफिकेशन होऊच शकत नाही, कारण की SC आणि ST हा एक गट आहे, ही काही जात नाही आहे, या गटाचं विभाजन होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं, हायकोर्टाने सांगितलं. पण 1 ऑगस्ट 2024ला 7 जजेसच्या बेंचनी त्या सगळ्या डिसिजनवर पाणी फेरून नवीन डिसिजन दिलं. आता ते डिसिजन कसं आलं, कोण कोण त्याच्यामध्ये होते, त्यांच्या पाठीमागे काय व्यूहरचना त्याची होती, काय षड्यंत्र होतं, हे तुम्हाला कळतं, कारण तुम्ही स्पोक्सपर्सन आहात, मीडिया पर्सन आहात. पण या देशातल्या मीडियाला आणि या महाराष्ट्रातल्या तथाकथित नेत्यांना याचा विसर पडावा ही फार मोठी शोकांतिका आहे. आज जे मोठ्या प्रमाणामध्ये लोक मोर्चे काढतात, आंदोलन करतात, या लोकांना हे माहीत असावं की या देशामध्ये जो तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचं नाव बहुजन समाज पार्टी आहे, आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख नेत्या, आमच्या सर्वांच्या नेत्या परम आदरणीय बहनजींनी हा नारा त्या दिवशी दिला, आणि तेव्हापासून आम्ही याच्यावर काम करतोय. आम्ही लोकांमध्ये जाऊन चेतना निर्माण करतोय. लोकांना हेच माहीत नाही की हा इश्यू काय आहे. लोकांना इश्यू माहीत करणं हे महत्वाचं आहे. आंदोलनाचा अर्थ मोर्चे काढणे नाही होत.
आंदोलनाचा अर्थ होते लोकांचे दिमाग तयार करणे, लोकांचे चेतना निर्माण करणे, लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जे त्यांना माहीत नाही त्यांना एनलायटन करणे. आणि हेच आंदोलन मान्यवर कांशीराम साहेब आणि परमादरणीय बहिणजींनी चालवलं. आम्ही पुन्हा हे ठरवलेलं आहे की आज हे छोटे छोटे मोर्चे निघतात, हे मला असं वाटते की कदाचित कोणी स्पॉन्सर तर करत नाही, कारण की यांचे हे काँग्रेसमध्ये आहेत, हे BJP मध्ये आहेत, काही नेते तर BJP मध्ये आज आहेत, काल काँग्रेसमध्ये होते, खासदार होते, आमदार होते, मंत्री होते. आज त्यांच्या माध्यमातून गोंदियामध्ये मी नाव न घेता बोलतोय, गोंदियामध्ये त्यांच्या माध्यमातून अबकटचा विरोध होत आहे. मला हे कळत नाही की ज्या लोकांनी विधेयक आणलं, ज्या लोकांनी डिसिजन दिलं, ज्यांच्या माध्यमातून डिसिजन झालं आणि जे लोक इम्प्लिमेंट करत आहे, आणि देख काँग्रेस पॉलिसी बनवतं, BJP इम्प्लिमेंट करतं. आज BJP पॉलिसी बनवत आहे, काँग्रेस इम्प्लिमेंट करत आहे. बघा, काँग्रेसने अबकडचं सब क्लासिफिकेशन आलं त्याचा कधी विरोध केला नाही, पण त्यांचे पुढारी विरोध करत आहे. आमच्या समाजातले जे आता काय म्हणावं, पुण्या पॅक्शानुसार ज्यांनी जे चमचे बनलेत ते लोक विरोध करतात बाहेर येऊन, मोर्चाच्या माध्यमातून म्हणा, संमेलनाच्या माध्यमातून म्हणा. पण तीच काँग्रेस जेव्हा त्यांची गव्हर्नमेंट कर्नाटकमध्ये आहे तर सर्वात आधी अबकड सब क्लासिफिकेशन लागू करते. तीच काँग्रेस तेलंगणामध्ये अबकडाला लागू करते आणि त्यांचे नेते त्यांचे चमचे म्हणून मी म्हणेल या, कारण की पुण्यामध्ये उभा आहो आणि पुण्यामध्ये 1932 मध्ये काय झालं हे तुम्हाला माहित आहे. पुणा पॅक्ट कसा घडला माहित आहे आणि पुणा पॅक्टच्या माध्यमातून चमच्याची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला माहित आहे. हीच लोक आज मोठ्या प्रमाणात मध्ये आंदोलन करताय. कोणी 2 तारखेला करतं, कोणी 30ला करतं, कोणी बीडपासून इथपर्यंत करतं. माझा आंदोलनाला विरोध नाही आहे. माझा विरोध या गोष्टीसाठी आहे की हे आंदोलनच मुळात बहुजन समाज पार्टीचं आहे. बहुजन समाज पार्टी सोबत या सर्वांनी मिळून एक होऊन, एक संघ होऊन हे आंदोलन झालं पाहिजे, कारण की त्यांनी आम्हाला मोठ्या भावाची जी स्थान आहे ते द्यायला पाहिजे. परम आदरणीय बहिणजी त्यांची नेता आहे, त्यांनी मान्य करायला पाहिजे की आपल्यावर येणारे जे अन्याय अत्याचार आहे हे कोण परतून पडत आहे. पण आज कधी कुठे कुठे मला असं वाटतंय की हे मॅनेज तर नाही आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की 36 जिल्ह्यामध्ये आम्ही सिम्पोजियम करू, 288 विधानसभामध्ये सेमिनार करू, मोठी यात्रा, भव्य दिव्य अशी यात्रा आम्ही काढू आणि लोकांचं मन निर्माण करण्याचा प्रयत्न करू, लोकांना एनलायटन करण्याचा प्रयत्न करू आणि बहिणजींचा खरा संदेश हे लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये अबकडचं जे वर्गीकरण आहे त्याचे मोर्चे आंदोलन खूप चाललेले आहेत आणि याबद्दल वाद पेटलेला आहे. आणि हा वाद पेटत असताना असं बोललं जातं की हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, या विकोपाला हा वाद गेलेला आहे. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटते जो कोणी असं म्हणेल की हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले इथे होऊन गेले. महात्मा फुलेंची कर्मभूमी राहिली, छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी राहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी, जन्मभूमी राहिलेली आहे. या महाराष्ट्राला जर कोणी म्हणत असेल की यांची कर्मभूमी नाही आहे किंवा यांचा पुरोगामी महाराष्ट्र नाही आहे, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्याच्या पलीकडे काय बोलावं यांच्यावर. आणि हे खरं आहे की ज्या महामानवाला या विश्वामध्ये पूजल्या जाते त्यांची कर्मभूमी ही राहिलेली आहे, तिथले लोक म्हणतात की ही अजून कुठल्या माणसाची कर्मभूमी राहिली आहे. मी त्यांचं नाव न घेता बोलू इच्छितो की हे एक मनुवादी कृत्य आहे आणि हे जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत आहे. मी एवढीच अपील करेल सर्व बहुजन समाजाच्या लोकांना की यांना आपण बळी पडता कामा नये. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, इथे आपण आपले अधिकार लढून मिळवलेले आहे, आजही आपण लढू, हा अधिकार आपण मिळून घेऊ. आपल्यामध्ये आपण हे जे दुफडी हे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे 59 जातीमध्ये, हे होऊ देऊ नाही. बहिणजीचा नारा आहे की ज्या दिवशी हे लोक असे करतील इथे, त्या दिवशी रक्ताचा पूर आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद, खूप खूप आभार. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की जे बहिणजींनी 21 ऑगस्ट 2024ला जी बंदची हाक दिलेली आहे ते बंदचं कव्हरेज सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आपण थेट लखनौवरून केलं होतं. ते पण आवर्जून पाहावं. लिंकमध्ये या डिस्क्रिप्शनमध्ये त्या कव्हरेजची लिंक तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे, तर कृपया तेही पहा. आणि कोणी सर्वात पहिलं
या बकडाला विरोध केला म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय भीम. जय भीम. हा. बोला की.